ते वसईच्या ऐतिहासिक किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करत आलेल्या एका तरुणाला किल्ल्यातील परप्रांतीय सुरक्षा रक्षकांनी अडवलेला आहे। मराठीत नाही तर हिंदीत बोला अशी दादागिरी सुद्धा या सुरक्षा रक्षकांना केल्याचा आरोप केला जातोय। मराठी संस्कृतीचा आणि अस्मितेचा अपमान झाल्याने स्थानिकांमध्ये सुद्धा संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणी मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनीही तीव्र शब्दांमध्ये निषेध केलाय। तलवारीचा खरा वापर करण्याची वेळ पुन्हा आली आहे। महाराष्ट्रामध्येच मराठी माणूस परका वाटायला लागलाय। मतांच्या राजकारणामुळे आणि लाचार धोरणामुळे परप्रांतीय माजोरडे झालेत असा घणाघात त्यांनी केलेला आहे। दरम्यान या घटनेनंतर मराठी संघटना आणि नागरिकांची वसई किल्ल्यावरती आंदोलनाचा त्यांनी इशारा दिलाय आणि प्रशासनाकडून मात्र या प्रकरणाबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाहीये। विजय देसाई आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। विजय, परप्रांतीयांची मुजोरी पुन्हा एकदा बघायला मिळते। बरोबर आहे। वसई किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा वेश धारण करून एक व्यक्ती जी आहे ती फोटो सेशन साठी गेली होती। एरवी या ठिकाणी हुल्लडबाज तरुण असतात। या ठिकाणी प्री वेडिंग चे शूटिंग होते, त्यावेळी हे सुरक्षा रक्षक डोळ्यावर पट्टी बांधून राहतात का असा सवाल येथील मराठी प्रेमींनी सुद्धा विचारलेला आहे। मराठी लोक जे संतप्त झालेले, कारण या किल्ल्यामध्ये हा आमचा किल्ला म्हणजे महाराजांची आठवण आहे आणि हा ठसा कुठेतरी पुसण्याचा परप्रांतीय या ठिकाणी प्रयत्न करत असल्याचा आरोप या ठिकाणी मराठी एकीकरण समितीचे जे गोवर्धन देशमुख आहेत त्यांनी केलेला आहे। खरं तर आता तलवारी बाहेर काढण्याची वेळ आलेली असं सुद्धा त्यांनी उद्वेगाने म्हटलेलं आहे। कारण मराठीवरती आजपर्यंत पाहायला गेले तर अनेक वेळा अत्याचार अन्याय होत आहे आणि या ठिकाणी आताच नुकतंच मीरा रोड मध्ये जे मराठ्यांविरोधात जे आंदोलन झालं, मराठी माणूस एक झाला होता, त्यानंतर आता हे असं परत हे जी घटना का होत आहे। वारंवार असे प्रकार विजय घडताना दिसतात, त्यामुळे या संदर्भात काय कारवाई होते पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। धन्यवाद या माहितीसाठी। त्यापूर्वी महत्त्वाची बातमी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील उपशाखा प्रमुखांचा येत्या 27 तारखेला मुंबईमध्ये मेळावा आयोजित करण्यात आलाय। आधी हा मेळावा 25 तारखेला होणार होता, मात्र आता हा मेळावा 27 तारखेला वरळीतल्या डोम या ठिकाणी पार पडणार आहे। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे उपशाखा प्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत। सुमित सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देतात। सुमित, खरं तर 25 तारखेला मेळावा पार पडणार होता, मात्र आता माहिती येते की 27 तारखेला मुंबईमध्ये हा मेळावा पार पडणार आहे। कोणते कोणते महत्त्वाचे मुद्दे यामध्ये असतील, कशा पद्धतीने उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील? बरोबर आहे। सगळ्यात आधी मेळाव्याची एकतर तारीख आता बदललेली आहे। 25च्या ऐवजी 27 तारखेला हा मेळावा होईल आणि त्यानंतर तारखेच्या व्यतिरिक्त आणखी जागा निश्चित झालेली नव्हती, तर आता जागा देखील निश्चित झाली आहे। आता 27 तारखेला वरळीतल्या एरएसए डोम या त्या ठिकाणी हा मोर्चा होणार आहे। निश्चित 27 तारखेला मेळावा पार पडतोय, मात्र कोणते कोणते महत्त्वाचे मुद्दे येतील, कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं जाईल? कारण मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती हा उद्धव ठाकरेंचा उपशाखा प्रमुखांचा मेळावा विशेष ठरतोय। आपण पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करूया, मात्र महत्त्वाची घडामोड अशी की खरं तर हा मेळावा आधी 25 तारखेला पार पडणार होता, मात्र आता हा मेळावा 27 तारखेला पार पडणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील उपशाखा प्रमुखांचा हा मेळावा असेल। येत्या 27 तारखेला मुंबईमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। 27 तारखेला वरळी डोम या ठिकाणी हा मेळावा पार पडतोय। यामध्ये आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे उपशाखा प्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत। पुन्हा एकदा जाऊया, आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्या सोबत आहेत। सुमित, खरं तर हा मेळावा येत्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महत्त्वाचा मानला जातोय। बरोबर आहे, कारण 27 तारखेला हा मोर्चा मेळावा जिथे होणार आहे वरळी एनएसए डोम 2500 पेक्षा अधिक सगळे उपशाखा प्रमुख मुंबईतले यात सहभागी होतील। कारण असं आहे, या मेळाव्याच्या माध्यमातून उपशाखा प्रमुख यांच्याशी संवाद साधणार, कारण आतापर्यंत उद्धव ठाकरे हे कधी उपशाखा प्रमुखांशी बोलायचे नव्हते किंवा त्यांचे मेळावे कधी व्हायचे नाहीत, पण हेच उपशाखा प्रमुख हे अधिक प्रमाणात असतात आणि ते पूर्ण प्रत्येक ठिकाणी वार्डात त्यांच्या परिसरामध्ये इमारतीमध्ये जाऊन सगळ्या तिथल्या लोकांशी रहिवाशांशी चर्चा करत असतात आणि म्हणूनच त्यांचा हा मेळावा घेण्याचा हा उद्देश आहे। दुसरं म्हणजे या मेळाव्याच्या माध्यमातून या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर नेमके किती मतदार तिथे आहेत आणि खरंच ते त्या ठिकाणी राहतात का, मतदार याद्यांमध्ये काही बोगस नावं आहेत का, या सगळ्याची चर्चा होणार किंवा या सगळ्याची माहिती घेण्यासाठी किंवा कशा पद्धतीने तुम्हाला काम करायचं आहे हे या आदेश या मेळाव्यामधून दिले जाणार आहेत।
म्हणजे राज ठाकरेंनी मेळावा घेतला गोरेगावमध्ये आणि त्यांनी देखील तशाच पद्धतीचे आदेश त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना दिलेले होते. आता निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत आणि अशा वेळेला जर मतदान याद्यांमध्ये घोळ होणार असेल तर ते युतीला म्हणजेच महाविकास आघाडी किंवा जे सहयोगी पक्ष आहेत किंवा मनसे या सगळ्यांना सहन होणार नाहीत. कारण याच्यामध्ये घोळ होऊन कुठेतरी फटका बसू शकतो महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षांना. आणि म्हणूनच जर ते आपल्याला टाळायचं असेल तर सगळ्या कार्यकर्त्यांनी सक्रिय राहणं गरजेचं आहे. तुमच्या प्रत्येक विभागामध्ये जा, तिथे जाऊन बघा कोण उमेदवार तिथे आहेत आणि तिथले सगळ्या रहिवाशांची नावं मतदार यादीमध्ये आहेत की नाही किंवा त्यांची यादी कुठे बदलली आहेत का, कोणाची नावं वगळली आहेत का, बोगस नावं कोणाची आहेत का, हे जर तुम्हाला सगळ्यांना पाहायचं असेल तर ते कशा पद्धतीने तुम्ही पाहाल, काय तुम्हाला करायचं आहे, कसं नियोजन असेल, या सगळ्याचं मार्गदर्शन स्वतः उद्धव ठाकरे करणार आहेत. आणि म्हणूनच त्यांनी हा मेळावा जाहीर केलेला आहे. 27 तारखेला आता हा मेळावा मुंबईमध्ये पार पडेल आणि त्याच्यामध्ये NSCI डोममध्ये 2500 पेक्षा जास्त सगळे उपशाखा प्रमुख सहभागी अगदीच, त्यामुळे होणार आहेत. आगामी आणि त्यावेळेला निवडणुकांसाठी सुद्धा हा मेळावा खरं तर महत्त्वाचा ठरणार आहे. सुमित, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.